हॅलो सगळ्यांना. आता मी आणि माझी आजी चाललेली आहे. तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं होतं की मी तुम्हाला माझ्या आजीच्या मैत्रिणींचे गाणे ऐकवणार आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे तिकडेच. सांगून गेली कोळणीला सीता गेली वनवासा, सांगून गेली कोळणीला हंडाभर पाणी रामाच्या अंघोळीला, हंडाभर पाणी रामाच्या अंघोळीला, सीता गेली वनवासा. सुंदर मोत्याची वर पाण्याचा गडाग, सुंदर मोत्याची वर पाण्याचा गडाग, नंदाच्या कानाने हळूच मारला गडाग, सुंदर मोत्याची वर पाण्याचा गडाग, नंदाच्या कानाने हळूच मारला गडाग. पहिल्या दिवशी आणले दूध, पहिल्या दिवशी आणले दूध, नंदाच्या कानाने हळूच दूध, नंदाच्या कानाने हळूच दूध, सुंदर मोत्याची वर पाण्याचा गडाग, नंदाच्या कानाने हळूच मारला गडाग, सुंदर मोत्याची वर पाण्याचा गडाग, नंदाच्या कानाने हळूच मारला गडाग. दुसऱ्या दिवशी आणले दही, दुसऱ्या दिवशी आणले दही, नंदाच्या कानाने तोडीला गाई, नंदाच्या कानाने तोडीला गाई, सुंदर मोत्याची वर पाण्याचा गडाग, नंदाच्या कानाने हळूच मारला गडाग, सुंदर मोत्याची वर पाण्याचा गडाग, नंदाच्या कानाने हळूच मारला गडाग. तिसऱ्या दिवशी आणले ताक, तिसऱ्या दिवशी आणले ताक, नंदाच्या कानाने मारली हाक, नंदाच्या कानाने मारली हाक, सुंदर मोत्याची वर पाण्याचा गडाग, नंदाच्या कानाने हळूच मारला गडाग, सुंदर मोत्याची वर पाण्याचा गडाग, नंदाच्या कानाने हळूच मारला गडाग. नको सगळं तुम्हाला, नको नको सगळं तुम्हाला, नंदबाईच्या पायाचा ठेव द्या मला, नंदबाईच्या पायाचा ठेव द्या मला, नको सगळं तुम्हाला, नको सगळं तुम्हाला, बाबाजीना गाडी घेतली ठेव द्या मला, बाबाजीना गाडी घेतली ठेव द्या मला, नको सगळं तुम्हाला, नको सगळं तुम्हाला, दादाजीचा बंगला, नको सगळं तुम्हाला, नको सगळं तुम्हाला, माझ्या बापाने दावे केला तर येता येता द्राक्षाच्या बागाचं गेट ओपन होतं, त्यामुळे आज मला द्राक्षाच्या बागात जायला भेटणार होतं. बघा तुम्हाला दाखवते मी, इतके छान दिसत आहे सूर्याच्या उन्हामध्ये हे द्राक्ष मस्त चमकताय. तर घरी न जाता डिरेक्टली मी चाललेली आहे नानीकडे. इकडे कुत्र्याची पिल्लं मला त्रास देत आहे. त्यात आता नानीने बोलवलेलं आहे. आज गुरुवार असल्यामुळं महालक्ष्मीचं जे उद्यापन आहे मार्गशीर्ष महिन्यातील ते चालू आहे. इकडे यायला ऑलरेडी मला लेट झालेलं आहे. सर्वांचं ऑलरेडी झालेलं दिसतंय आणि चिल्लर पार्टी पण बसलेली आहे. तर आता यांचं कधी होईल याचीच वाट बघते मी. इकडं नानीने सगळ्यांची ओटी भरली आणि त्यांना श्री महालक्ष्मीच्या कथाचं पुस्तक आणि केळ दिले आणि त्यानंतरून त्यांचं सर्वांच्या पाया पडावं लागतं. तर ते इकडे झालेलं आहे. आता इकडे माझाच नंबर आहे आणि मी बसले मस्त ठुमकून. हे आहे नानीच्या दारापुढचं गुलाबाचं झाड. बघा त्याला किती फुलं लागले रे. फायनली आता आम्ही आणि माझी नानी जे आहेत आम्ही चाललेलो आहे वॉकसाठी, इव्हिनिंग वॉकसाठी. तर तुम्ही पण फिरत जा सकाळी संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. मला वेट लॉस करायचं त्याच्यामुळे मी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ फिरते. जेवण वगैरे आटपून आता आम्ही इथं मस्त शेकोटी पेटवलेली आहे. तर उद्याचा व्लॉग हा तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. तर मी तुम्हाला आजच सांगून देते, उद्या गोदाकाठ महोत्सव जो आहे कोपरगावला त्या ठिकाणी आम्ही स्टॉल लावणार आहे आमचं स्वतःचं पण. त्यामुळे तुम्हाला मी माझं स्टॉलवरती तर दाखवेलच व्हिडिओमध्ये, बट बाकीचे जे स्टॉल आहेत ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आपण जमलं तर मी तुम्हाला नेमकं काय काय आहे त्याच्याबद्दल पण माहिती देईल. तर उद्या नक्की तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका. उद्याचा व्हिडिओ थोडासा लेट होईल बट नक्की तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येईल. आणि आत्ता आपण इथेच या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना गुड नाईट आणि बाय.